गेली तन्मय आणि परम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दाखवावा लागेल. आई गावदेवी स्पोर्ट्स खंबाळा संघाला पहिला सामना गमावलाय. हा सामना क्रमांक 2 आहे आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना. पहिला बॉल हो और द विकेटने अखूट टप्प्याचा चेंडूला शॉटम पूल केलाय. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांचा आडी. पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय फलंदाज तन्मयच्या बॅटमधून. तर नक्कीच विनंती असेल जी अगदी यष्टांच्या समोर जी वॅगनर गाडी लावली गेली आहे तर ती प्लीज काढायची. व्हाईट वॅगनर ती जी समोरची जी फ्रंटची काच आहे ती डोळ्यावरती येते तर प्लीज ती काढायची. आपण ब्लॅक स्क्रीनच्या मागे लावा किंवा जी पार्किंग एरिया आहे त्या एरियामध्ये आपण गाडी पार्क करायची आहे. व्हाईट कलरची जी समोरच्या दिशेने वॅगनर आहे ती प्लीज काढायची. सहकार्य करायचं आहे. विनंती असेल कोणत्या प्रेक्षकाची किंवा खेळाडूची असेल किंवा ज्या पण कोणाची असेल त्यांनी प्लीज सहकार्य करा. तर इथे मात्र 2 धावा आल्यात. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 8 धावा पहिल्या चेंडूवरती षटकार आला. खूप चांगला स्ट्रोक होता. फलंदाजाकरिता मेजवानी होती. हाफ ट्रॅकर चेंडू होता. 6 धावांमध्ये त्याला कन्वर्ट केलं. त्यानंतर 2 धावा येतात. चेंडूचा खेळ झालाय. 2 धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 8 धावा चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते फलंदाज तन्मयच्या माध्यमातून. षटकारला पुढचा बॉल. यावेळेला फुल्लर लेनचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. एसटी रक्षक निलेश आहेत. कोणत्या प्रकारची धाव मात्र इथे घेतली जाणार नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय 8 अंकावरती. सामना क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्सचं खंबाळा आणि त्यांच्या विपक्षामध्ये एम जी बासे. दोन्ही संघ अगदी ताकदवार आहेत. एम जी बासे संघाचा हा पहिला सामना आहे आजच्या दिवसातील. तर टीम खंबाळा संघाचा हा दुसरा सामना आहे. षटकातला पुढचा बॉल घेऊन मुकेश. हाही देखील हाफ ट्रॅकर आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडूला खेळून काढलं गेलंय आणि चेंडू सीमारेषेला क्लिअर करत असताना निघून गेलाय. 4 धावांचा आडी. येतोय चौकार. या 4 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 12 धावा. दोन्ही फटके जे आले चौकार षटकार दोन्ही चेंडू हाफ ट्रॅकर होते आणि खऱ्या अर्थानं हाफ ट्रॅकर चेंडू फलंदाजासाठी मेजवानी असते आणि त्या मात्र मेजवानीचा स्वीकार करत असताना इथे काय इथे खराब चेंडू शॉटम पूल केला. स्क्युअर लेग मध्ये क्षेत्र खाली आहे. निघून जाईल 4 धावांचा आडी आणि भीमरचा इशारा देखील आलाय. एकंदरीत धावा मिळतील 5. सोने पे सुहागा. येतोय चौकार. आदरणीय बाळा शेळके साहेब देखील आता खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसलेत आपल्या खेळाडूचं प्रोत्साहन वाढवण्याकरिता. नक्कीच प्रत्येक टीमच्या पाठीमागे पाठीराखे असणं खूप गरजेचं आहे. गावचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे आणि तेच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. फ्रीटचा चेंडू होता. इथे मात्र पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. बॅटची इनसाइड एज जरूर होती परंतु फ्रीटची नंतर चेंडू होता आणि त्यामध्ये फलंदाजाला जीवनदान जरूर मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 17 धावा. चेंडूचा खेळ झाला. 5 अंतिम चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं. मुकेश थोडेसे महागात ठरले. चला समोरची जी वॅगनर गाडी आहे ती थोडीशी बाजूला करा. अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. फुलटॉस. आ बैल मुझे मार. फुलटॉस चेंडूला फेकून दिलाय डीप क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांचा आडी. येतोय षटकार.
पाहतोय आयगाबदेवी स्पोर्ट्स खंबाळा संघाला, आणि इथून मात्र धावा रोखायच्या असतील टीम एम जी स्पोर्ट्स बासे संघाला तर विकेट्स घ्यावी लागेल. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स खंबाळा आणि त्यांच्या विपक्षामध्ये एम जी स्पोर्ट्स बासे. चला मॅच सुरू करा, स्पीडअप करा निलेश, कारण आपल्याला तब्बल 10 मॅचेस आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायचे आहेत. या अनुषंगाने आपण स्पीडअप करा. बी फास्ट, विनंती असेल आपल्याला. अधिक वेळ घेऊ नका, पंच आपण वॉर्निंग करा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर 4थ्या षटकामध्ये अधिक वेळ घेतला तर तुमचा एक क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आणला जाईल. ही सूचना देखील आपण लक्षात घ्या. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय निलेश आणा. चला मॅच सुरू करा, अधिक वेळ घेत आहे एम जे बासे संघ. आयोजकांनी आम्हाला सूचना केली आहे. षटकातला पहिला चेंडू इथून मात्र मार्गस्थ केला जातोय राईट आर्म राऊंड द विकेटने. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला बॅटर पाहायला मिळेल परम. तन्मयने ज्या पद्धतीने फलंदाजी केली अगदी त्या पद्धतीची फलंदाजी परमने देखील केली तर एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण होऊ शकेल. सध्याच्या स्थितीमध्ये मजबूत आहे टीम खंबाळा संघ. ओहो, यावेळेला मात्र जबरदस्त चेंडू मार्गस्थ केला गेला. खूप चांगल्या दर्जावरती हा चेंडू हाताळला गेला. वेग पाहायला मिळाला आणि वेगावरती नियंत्रण ठेवलं गेलं. ज्या वेळेला तुम्ही वेगाने गोलंदाजी करता त्यावेळेला तुमचा टप्पा अचूक असणं खूप गरजेचं आहे. आणि निलेश यांच्याकडे असलेला अनुभव, त्या अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून हा चेंडू हाताळला गेला. खूप चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. 23 विदाउट लॉस, 23 धावा धावफलक ते आहेत. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. यावेळेला फटका फसलाय, अतिरिक्त उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक क्लिअर करतील का चेंडूला? नो मॅन्स लँडमध्ये चेंडू लँड झालाय. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक होते, खूप दूरवरचं अंतर कापायचं होतं क्षेत्ररक्षकांना. चेंडूपर्यंत जरूर पोहोचले परंतु झेल कॅरी करू शकले नाहीत आणि तिथून मात्र या 2 धावा प्राप्त होत असताना 25 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 2चा खेळ इथे समाप्त झालाय. निलेश यांच्याकडे अनुभव आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खूप सारा वर्ष त्यांनी आपल्या गावासाठी क्रिकेट खेळलाय. आज मात्र या प्रीमियर लीगमध्ये आपली छाप सोडतील का? पुढचा बॉल घेऊन यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलं, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं आणि तिथून मात्र ही सिंगल घेतली गेली आहे. परंतु इथे फेकी काय घडली आहे देखील पाहावं लागेल. सिंगल येते, सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 26 धावा धावफलकावरती. आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट असोसिएशन आहे. SRT क्रिकेट असोसिएशनमध्ये चांगले नियमावलींची आखणी केली जाते. दरवर्षी आपण पाहत असतो एक शिस्त प्रिय असं हे असोसिएशन आपण पाहतोय. कोणत्याही गालबोट कधीही मात्र स्पर्धेला कोणत्याही लागत नसणारं हे असोसिएशन आहे. षटकरला पुढचा बॉल घेऊन आपल्याला फुलटॉस होता, ऑनसाईडला वळवलाय. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे ते एक धाव आली आहे. सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरसवत असताना धावफलकावरती जोडली जाते 27 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये चांगली गोलंदाजी निलेश यांच्याकडून पाहायला मिळाली. त्याने मात्र बॅकअप करून दिलं, कमबॅक करून दिलं. पहिल्या षटकामध्ये मुकेश महागडे ठरले होते आणि त्यांना मात्र कुठेतरी त्या धावसंख्येला चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत निलेश. 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या जात आहेत. अक्रॉस द लाईन खेळले, सफल झाले. क्षेत्र खाली आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. येतोय चौकार. या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 31, 31 धावा. इथून मात्र खराब चेंडू होता, हा ट्रॅपकर होता, शफल झाले होते आणि क्षेत्र पण पाहिलं तर फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्युअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक नव्हते आणि तिथून त्याचा मात्र फायदा उचलला फलंदाजानं. यावेळेला पहा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त स्लाइस केल्या गेल्या चेंडूला. चेंडू जातोय निघून थर्डमॅन क्षेत्राच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. कलात्मक पद्धतीचा हा चौकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2चा खेळ इथे मात्र संपलाय.
पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये 12 धावा येतात आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत 35 विदाउट लॉस, 35 धावा धावफलकावरती आहेत. कोणत्या प्रकारचा विकेट्स गमावलेला नाही आहे. आणि त्याचनंतर एक जमेची बाजू असेल टीम खंबाळा संघासाठी. फलंदाज तन्मय खूप चांगली बॅटिंग करतायत. परमच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय, त्याने देखील चांगली साथ दिली. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तन्मय आणि परमच्या माध्यमातून डावाची सुरुवात अप्रतिम झाली आहे. मध्यांतर शेवट कोणत्या पद्धतीचं होईल? षटक क्रमांक 3 मध्ये इथून मात्र गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आणला जातोय. रोशन या गोलंदाजाला संधी दिली गेली आहे. 12 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय, धावफळकावरती जोडली गेली आहे. 35 धावा धावफळकावरती तब्बल जोडल्या गेल्यात आणि त्याच्या नंतर षटक क्रमांक 3 मध्ये रोशनला आणला गेलाय. परंतु येणारे 12 चेंडू टीम खंबाळा संघाला किती धावा देऊन जातील? परंतु फलंदाज तन्मय आणि परमचे प्रयत्न असतील मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी, कारण विकेट गेलेला नाहीये. अनेक खेळाडू आहेत अजून बॅटिंग करण्याकरिता सज्ज असतील आणि अशा स्थितीमध्ये मात्र प्रत्येक बॉलवरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होती. तिसऱ्या षटकामध्ये रोशनला आणलं गेलंय. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला बॅटर पाहायला मिळेल तन्मय. खूप चांगली बॅटिंग त्याची राहिली. 3 चौकार 2 षटकाराच्या साह्यानं तो मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतो. षटकातला पहिला बॉल. हो, यावेळेला मात्र अतिरिक्त उंची गाठली आहे. झेल टिपण्याची संधी निर्माण झाली आहे आणि इथे मात्र काय तर झेल ड्रॉप केला गेलाय. एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटला जातोय. आयुष्मान भवचा आशीर्वाद दिला गेलाय फलंदाज तन्मयला आणि त्याचबरोबर हा चेंडू धरतीला दान केला गेला आणि तिथून या 2 धावा अंकित होत असताना धावसंख्या 37 अंकावरती. विकेट ची संधी होती, संधी गमावली गेली आहे. अशा स्थितीमध्ये आता रोशनला गोलंदाजी करायची आहे. षटकातला पुढचा बॉल घेऊन फलंदाज तन्मय सज्ज झालाय. यावेळेला मात्र पाहिलं तर सरळ बॅटने खेळ गेला. सिलिम ड्रॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे मात्र पाहिलं तर खऱ्या अर्थानं चुका पाहायला मिळतात MJ स्पोर्ट्स बासे संघाकडून. सिंगल होती, त्याचं रूपांतर केलंय 2 धावांमध्ये. क्रिकेटच्या पटलावरती एक एक धाव ही मौल्यवान असते. आपण अनेकदा पाहतो ना, ज्या ज्या वेळेला तुमचा संघ 1-1 2-2 धावांसाठी पराभूत होतो त्या वेळेला तुम्हाला त्या धावा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतात की काय चुकी मॅचमध्ये आमच्याकडून झाली आणि या चुकीमुळे आम्हाला पराभवाच्या सामोरे जावं लागलं. त्या स्थितीमध्ये तुम्हाला या धावा तुम्हाला आठवण देऊन जातील. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 39 39 धावा धावफळकावरती. तन्मय खूप चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा येतात. चेंडू क्रमांक 3. यावेळेला ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्प्याखेरी चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र काय घडलंय? खराब कॉल कॉम्बिनेशन. धावचीची संधी निर्माण झाली आणि इथून मात्र चुकी करणार नाहीये मयूर. पहिला धक्का बसतोय टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खंबाळा संघाला. परम इथून मात्र धावचीत होत असताना पहिली विकेट्स गमावले टीम खंबाळा संघाने. फलंदाज इथून मैदानाच्या आतमध्ये. सागर वळवी इथून मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतील. अनुभवी खेळाडू आहेत, चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांना येणं गरजेचं होतं. खऱ्या अर्थानं चांगली रणनीती पाहायला मिळाली. पॉवर हिटर फलंदाज आहेत. आक्रमक स्ट्रोक खेळण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू सागर वळवी स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतील. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रोशन सज्ज झालाय. यावेळेला हा देखील फटका फसलाय. मयूर चेंडूपर्यंत पोहोचलाय. ही चुकी मयूरकडून पाहायला मिळाली. एक सोपा झेल इथे मात्र सुटतोय आणि त्यानंतर डोक्यावरती हात देखील ठेवले गेले फलंदाजाच्या माध्यमातून. त्याला ठाऊक होतं इथे मात्र माझ्याकडून चुकी झाली होती आणि मात्र त्याचं रूपांतर ड्रॉपमध्ये झालं. खऱ्या अर्थानं झेल कॅरी करू शकले नाहीत. धावसंख्येचा फळक 40 अंकावरती आहे. चांगली गोलंदाजी रोशनची आतापर्यंत राहिली आहे. आघाडीचे गोलंदाज महागडे ठरले. षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्या रोखली गेली आणि विकेट्स देखील आली, ज्या विकेटची गरज होती. षटकातला पुढचा बॉल घेऊन रोशन सज्ज झालाय सागरच्या विरोधामध्ये. यावेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन. टॉप एज आहे. फटका लिडिंग एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉप कडे मात्र ट्रॅव्हल होतोय आणि त्यानंतर काय तर चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार येतोय टीम खंबाळा संघासाठी. नशिबाची साथ मिळणारा हा चौकार पाहायला मिळाला
अनेकदा आपण पाहतो ना, हे चौकार कधी कधी टीमला फायदेशीर ठरत असतात. फाईन लेगमध्ये आणि थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि त्याचाच फायदा फलंदाजाला झाला. या ठिकाणी चौकार येतोय, नशीबबाचा चौकार म्हणावा लागेल. या 4 धावांनी टीमची धावसंख्या 44 अंकावरती. चेंडूचा खेळ झाला एकंदरीत 5. अंतिम चेंडू शिल्लक आहे गोलंदाज रोशनचा. शेवटचा बॉल मात्र कोणत्या टप्प्यावरती मार्गस्थ केला जाईल, एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स खंबाळा संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवला गेलाय, अतिरिक्त धाव देऊन जाईल. आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा धावने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते 45. लॉट्स ऑफ 1 विकेट. 45 धावा धावफळकावरती आहेत चांगल्या स्थितीमध्ये. आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स खंबाळा संघाला अजून देखील पाहिलं तर या इनिंग्समध्ये 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 7 चेंडूवरती 15 ते 20 धावा आल्या तर एक चांगलं टोटल असेल. शफल झाले होते, इथून मात्र काय घडले देखील पाहावं लागेल. तर षटक समाप्तीचा इशारा होता एष्ट्यांच्या वरून. हा चेंडू यष्टीरक्षक मयूरच्या हातामध्ये विसावतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा फळक पाहतोय. एक गडी बाद 45 अशी स्थिती पाहतोय बॅटिंग करत असताना टीम खंबाळा संघाची. नेक्स्ट मॅच हर स्पोर्ट्स दाबाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाली. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. पाली संघाचा कर्णधार आणि हर स्पोर्ट दाबाड संघाचा कर्णधार. 3 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा या धावफळकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये इथून मात्र गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आणला जातोय मयूरला. मयूर घरात एक चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी बरोबर फलंदाजी देखील त्याची चांगली आहे. चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे, परंतु त्याच्याकडून देखील आज एक चुकी पाहायला मिळाली. झेल ड्रॉप झालाय त्याच्याकडून देखील. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 45 धावा. येणारे 6 चेंडू अतिशय महत्त्वाचे असतील. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला बॅटर पाहायला मिळत आहेत. तन्मय, खूप चांगली बॅटिंग त्यांची या मॅचमध्ये राहिली आहे. चौथ्या षटकाला इथून मात्र सुरुवात झाली आहे. सामना क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय एम.जे. बासे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स खंबाळा. पहिला बॉल घेऊन मयूर. यावेळेला ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवला गेलाय. आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा धावने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते 46. 46 धावा. परंतु या एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखाव्या लागतील टीम एम.जे. स्पोर्ट्स संघाला. कारण विचार केला तर इथून 55-60 पर्यंत तर जाऊन पोहोचला टीम खंबाळा संघ. तर त्या धावा डिफेन्स करताना कुठेतरी मात्र खडतर प्रवास होईल. इथे मात्र फायर झालाय फलंदाज तन्मय. आणखीन एक ब्लास्ट, आणखीन एक षटकार. या मैदानाच्या आतमध्ये आपली हुकूमत गाजवत असताना हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकारानं धावसंख्या फळकावरती लागते ती मात्र तब्बल 52 धावा. अर्धशतक इथे मात्र पूर्ण होत असताना टीम खंबाळा संघाचं. आणि या 52 धावांपैकी 37 धावा या वैयक्तिक तन्मयच्या आहेत. अर्धशतक झळकावण्याची त्याला संधी आहे या प्रीमियर लीग मधलं. मात्र चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे संधी आहे. मयूर घरात पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेटने चेंडू मार्गस्थ करण्याकरिता एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. कमबॅक करावा लागेल त्याला. पुढचा बॉल घेऊन मयूर. यावेळेला काय घडलंय देखील पाहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या पाठीमागे पाहायला मिळालं. अन्यथा धावा मिळू शकल्या असत्या या चेंडूवरती. झेलची संधी होती, परंतु धावा जरूर वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकानं. स्वतःला झुकून दिलं आणि मी तर सांगेन या ठिकाणी टीमच्या 3 धावा जरूर वाचवल्यात. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 53 धावा धावफळकावरती. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 4. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आहेत सागर. यावेळेला दमदार फटका आहे. इन टू द गॅप खेळला गेलाय. चेंडू 1 टप्प्याखेरीस निघून जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठाला स्पर्श करणारा हा दमदार शानदार चौकार येतोय फलंदाज सागर वळवीच्या बॅटमधून.
आदरणीय सन्माननीय शिवमजी मानकर साहेब आणि त्यांच्या समवेत मिथिलजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानानं व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. वेलकम वेलकम वेलकम. सरचे स्वागत असेल SRT प्रीमियर लीग 2024 मध्ये पर्व 1 मध्ये आपलं सरचे स्वागत. आदरणीय सन्माननीय शिवमजी मानकर साहेब आणि त्यांच्या समवेत मिथिलजी पाटील साहेब, नितेशजी चव्हाण साहेब हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील सरचे स्वागत असेल. वेलकम सरचे स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नक्कीच पाहुण्यांचं देखील स्वागत अगदी चौकारानं या फलंदाजानं केलंय. चौकार आलाय. या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. तब्बल 61 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही एंडने पाहायला मिळते. तन्मय आणि त्याचबरोबर सागर वळवी खूप चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 61 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली गेली आहे. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग दी कार्पेट चेंडू काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत आहे. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट होते. 62 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल या इनिंग्समधला शिल्लक आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. हर स्पोर्ट्स दाबाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाली संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेत. तर हर स्पोर्ट दाबाड संघाचा कर्णधार आपण देखील यायचं. अकुट टप्प्याचा चेंडूला शॉर्ट टर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचत आहेत. झेल तिथे देखील ड्रॉप झालाय आणि त्यानंतर दुसरा धावेचा प्रयत्न होईल. आणि खऱ्या अर्थानं इथून मात्र एमजे स्पोर्ट्स बासेस संघाकडून झालेल्या या चुका क्षेत्ररक्षणामध्ये कदाचित महागात ठरू शकतील. अंतिम बॉलवरती आलेत 2 धावा. दानी धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 64 अर्थात 64 धावा धावफलकावरती आणि विजयाकरती लक्ष असेल टीम एमजी स्पोर्ट्स बासेस संघासमोर 24 चेंडू आणि 65 धावा. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्याकरिता शिवम मानकर यांच्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल. आणि त्याचबरोबरीने त्यांच्या जोडीनं आपण पाहतोय मुख्य मान्यवर आणि त्यांच्या समवेत पाहतोय नितेश चव्हाण हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते टॉस होईल. चला, हर स्पोर्ट दाबाड संघ आपल्याला ऑन केलं होतं की फर्स्ट इनिंग अगोदर आपण या ठिकाणी पोहोचायचं आहे. टीम पाली संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे आपण स्पीडअप करा आणि चेंडू द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. आदरणीय शिवमजी मानकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय नितेशजी चव्हाण साहेब यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल करण्याकरिता मी त्यांना आमंत्रित करेन. जिथून टीम पाली आणि हर स्पोर्ट दाबाड या 2 संघादरम्यान ही लढत पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी हर स्पोर्ट दाबाड संघाने पहिला सामना आपल्या नावावरती केला आहे तर टीम पाली संघाने पहिला सामना गमावला आहे. त्याकरिता पाली संघासाठी हा महत्त्वपूर्ण सामना असेल. तर नक्कीच दोन्ही संघाने पहिला सामना जिंकलेला, त्यामुळे फाईट बघायला नक्कीच मजा येईल. हर स्पोर्ट्स दाबाड आणि पाली संघ या 2 संघादरम्यान. काटा इज अ कॉल आणि आलाय छापा. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तर टीम हर स्पोर्ट दाबाड संघ नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय. निर्णय काय घेतला? फिल्डिंग करणार आहात. पहिल्या मॅचमध्ये तुमची दमदार गोलंदाजी राहिली, चांगली गोलंदाजी राहिली आणि आताच्या स्थितीमध्ये पाहिलं तर टीम पाली संघाने देखील पहिला सामना जिंकलाय आणि त्यांना कुठेतरी मागे टाकण्याचा आपला प्रयत्न असेल. तर मात्र या मॅचमध्ये खेळत असताना टीमकडून काय अपेक्षा असेल? पहिले मॅचला केलं तसंच मॅचला केला या अपेक्षा आहे माझ्याकडून. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना या आउटफील्ड आणि खेळपट्टी कशाच्या संदर्भात आपल्याला योग्य वाटते? गोलंदाजी की फलंदाजीसाठी? दोन्हीसाठी बेस्ट आहे. टीम पाली संघ कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल गमावलाय. नाणेफेकीचा कौल तुमच्या वतीने लागला असता तर काय निर्णय स्वीकारला असता? खरं तर पहिल्या मॅचीला सुद्धा आम्ही नाणेफेक हरलो होतो आणि बॅटिंगचं आमच्या हातात सूत्र आलं होतं. यावेळेस सुद्धा तसंच झालं आहे. प्रयत्न असतील, जेवढे जास्तीत जास्त रन मारता येतील तेवढे आम्ही प्रयत्न करू. निश्चित शेवटचा प्रश्न असेल आपल्यासाठी, मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना काय अनुभव आला? तरी पण मैदान खूप सुंदर आहे. माझ्या मते तरी 4-5 वर्षापूर्वी इथे खूप मोठा तलाव होता आणि त्यानंतर खूप वेगळा बदल झाला आहे आणि पूर्ण गोल ग्राउंड केला आहे. चांगली फील्ड आहे.
आणि इथे आम्हाला खेळायची संधी भेटली, याबद्दल मी SRT असोसिएशनचे खूप आभार मानतोय. थँक्यू. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कॉम्बॉक्स मधून रिपोर्ट येतोय. टीम हर स्पोर्ट्स दाबाड ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट ओर टू कॉम्बॉक्स, ज्या ठिकाणी माझे साथी समालोचक साहिल सर उपस्थित आहेत. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण शिंदे सर. अगदी आपण पूर्वार्ध जर पाहिला तर भिवंडीचा बुलंद आवाज आमचे गुरुवर्या प्रवीण शिंदे सर, आणि त्यानंतर आता मी जोडलोय तुमच्यासोबत साहिल पाटील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरनं खंबाळा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, प्रणित गोलंदाजी मार्क वरनं आपण पाहताय. गोलंदाज तयार, पहिला चेंडू अक्रॉस दी लाईनने परळ फटका सजून दिलाय. मिलिंद गोरले यांच्या बॅट मधनं पहिला चेंडू आउट ऑफ दी पार्क ठोकलाय प्रणितच्या विरोधामध्ये. षटकार. तर नक्कीच ही जी स्पर्धा आपण पाहता, या स्पर्धेसाठी खूप मोठं मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलं आपण पाहताय. मयूर कन्स्ट्रक्शन दयानंद दादा गोरसे यांच्या मार्फत हे आर्थिक मदत आपण पाहताय. अगदी दानशूर दाता दयानंद दादा यांच्या मार्फत ही आर्थिक मदत केली गेली आहे. इथून आपण पाहताय उजवी यष्टी सोडली आहे. प्रणित इथून थोडासा विचलित होत असताना तब्बल धावांचा पाठलाग करायचा आहे टीम बासे संघाला, तो मात्र 65. आणि इथून जर पाहिलं गेलं तर एका चेंडूवरती 7 धावा कलेक्ट केल्या गेल्या आहेत. यावेळेस पहा अक्रॉस दी लाईनने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, झेलची संधी होती, इथून झेल केला धरतीला दान. आयुष्यमान भवचा आशीर्वाद, तुम जियो हजारो साल, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका खेळ. इथून जर पाहायला गेलं तर झेल सुटलाय कोणत्या फलंदाजाचा, तर ज्याच्यामध्ये खूपची क्षमता, अगदी मिलिंद गोरले. मी या नाणेफेक करताना देखील म्हटलं होतं की मिलिंद गोरले एक लेजंड क्रिकेटर आहे, अनुभव पणाला खेळ करतील. आणि त्यांना देखील म्हटलं की या विभागामध्ये जर कोणती नावं असतील तर दिनेशभाई पाटील आणि मिलिंद गोरले ही खूप मोठी नावं आहेत. यावेळेस पहा अक्रॉस दी लाईनने बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्या अखेर चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी खाली क्षेत्र निवडलं गेला, चौकार. अगदी चांगली साऊंड सिस्टम आपण पाहताय या स्पर्धेसाठी उपलब्ध झाली. DJ आई एकविरा साऊंड सिस्टम, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. त्यानंतर UCN लाईव्ह आपलं देखील मनपूर्वक आभार. अगदी चांगली वाहिनी टेनिस बॉल क्रिकेटच्या पडलावरती जर पाहायला गेलं तर चांगली क्लिअरिटी, अगदी दूध का दूध पाणी का पाणी जे मात्र करतायत UCN लाईव्ह. यावेळेस हा देखील फटका फसलाय, उंची जास्त लाभली गेली, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आले नाहीये. यावेळेस देखील ते क्षेत्र तोच क्षेत्ररक्षक, यावेळेस देखील क्षेत्र रक्षकाने चुकी केली आहे, झेल सोडला गेलाय. त्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर अतुल होता, अतुलकडनं सातत्याने ह्या चुक्या होत असताना सलामीची जोडी आपण जर पाहिली तर बॅटर मिलिंद आणि मयूर या दोन्ही बॅटर्सना इथून जीवनदान दिला गेलाय. अगदी ज्या वेळेस फलंदाजाचा झेल सोडला गेलाय त्या वेळेस तो फलंदाज समोरच्या गोलंदाजावरती, समोरच्या संघावरती हवी ठरलाय. वेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न होता, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू सोडला गेला. एक चांगली हाताळणी केली गेली प्रणितच्या मार्फत, चांगला कमबॅक. मात्र धावा आतापर्यंत धावांची लयलूट जर पाहिली गेली तब्बल 13 धावांची लयलूट केली गेली आहे. नाबाद खेळी केली आहे टीम MG बासेकडनं. 65 धावांचा पाठलाग करतायत, इथून चांगली सरासरी गाठावी लागेल.
इथून उजवी यष्टी सोडली. पंचांचे हात समांतर धावाले अवांतर. तब्बल 16.25 ची सरासरी गाठायची टीम बासेला आणि इथून आतापर्यंत 14 धावा कलेक्ट केल्या गेल्यात. इथून आणखी धावा कलेक्ट कराव्या लागतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा लुटल्या जातील तेवढ्या इथून सहाय्यक बनतील टीम बासेसाठी. काय फटका सजवलाय, अगदी गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू ट्रॅव्हल होत असताना कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने थांबणारी नॉन स्टॉपेबल दमदार दर्जेदार आलाय चौकार 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहताय. नाबाद 18 धावांची लयलूट केली गेली. 18 आकडा पाहता आठवण करून देत असताना मिस्टर अँग्री कॅप्टन विराट कोहली सर त्यांचा जर्सी क्रमांक आपण पाहताय. 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथून 16.25 ची सरासरी गाठायची होती. 18 ची सरासरी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 18 धावा जोडल्या गेल्यात. उर्वरित 18 चेंडू धावा करायच्या तब्बल 47. गोलंदाज लगेचच गोलंदाजी मार्कवरनं आणा. गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरनं अतुल याला मार्गस्थ केला गेला. अतुल गोलंदाजी मार्कवरनं अगदी प्रणित थोडासा मागडा ठरत असताना शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी एक मोठा फटका चौकार आपण पाहिलात. एक चांगला इथून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा हा फटका आपण पाहिलात बॅटर मिलिंद यांच्या मार्फत. स्ट्राईक बॅटर मयूर. यावेळेस आपण पाहताय फलंदाजीचा एंड इथून चेंज होत असताना गोलंदाज तयार. यावेळेस पहा यष्टी रक्षक बीट झालाय आणि त्यानंतर बॅकवर्ड एरिया आउटफील्ड खूप फास्ट. चेंडू थांबणार नाहीये. फुरफरार तेच तरार हा मिळालाय चौकार 4. मयूर देखील सांगत असताना अरे सुरमे की तरह पिसा है हालातों ने हमें. अरे सुरमे की तरह पिसा है हालातों ने हमें तभी जाके बसे हे लोगों की निगाहों में हम. इथून काय तो चौकार होता, अगदी काय तो फटका होता. यावेळेस उजवी यष्टी सोडली आहे. 4 धावा जरूर त्यावेळेस मिळाल्या आणि यावेळेस अतिरिक्त धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 23-23 या आकड्यावरती नाबाद खेळी आतापर्यंत चांगली साजेदारी, चांगली पार्टनरशिप आपण पाहिलीत. गोलंदाज तयार असतील. यावेळेस पहा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाला भिडलंय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. इथून परतावं लागेल. बॅटर बॅक टू द डगआउट. मयूर झेलबादच्या स्वरूपामध्ये.
इथून तर पाहायला गेलं तर अनुभव, एक्सपिरियन्स, एक चांगला बॅटल. अगदी या टीम खंबाळा आणि टीम बासे या दोन टीम्स मधला असणार हे चांगलं बॅटल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा अतुल रायटम ओर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख हाताळणी, इथून बंदिस्ती केली गेली बॅटर वरती. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक इथून स्थिर असेल ते फक्त आणि फक्त 29 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहत आहे आतापर्यंत चेंडूंची हाताळणी झाली आहे 3. उर्वरित या षटकामधील सॉरी 3 नाही यावेळेस चांगला फटका, हा देखील चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक, चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जोडल्या गेल्या तब्बल 33. इथून आवश्यकता असेल 12 चेंडू आणि धावांची ती मात्र 32. 33 आकड्याचा विचार करता आठवण करून देत असताना मुंबई इंडियन्स संघाचे नवीन कर्णधार, भारतीय संघाचे खेळाडू हार्दिक पांड्या सर, त्यांचा जर्सी क्रमांक. गोलंदाजी मार्कवरनं आपण पाहताय सागर याला वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घातले. तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी सागरवरती दिली गेली आहे. 12 चेंडू 32 धावा करायच्या आहेत. अगदी या 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर 33 धावांची लयलूट केली गेली आहे. सरासरी इथून गाठली गेली आहे. आता इथून मात्र या 2 षटकांमध्ये 16.00 ची सरासरी गाठायची. गोलंदाज तयार. यावेळेस पहा चांगला चेंडू, स्वतःच्या बॉलथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि इथून रोशन याला इथून रोखलं गेलं. गोलंदाज तयार. यावेळेस पहा स्लोवर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन. तुमच्याकडे तुम्ही गोलंदाजी करत असताना वेग असून फायदा नाहीये, मात्र तुमच्याकडे अचूक टप्पा आणि अचूक लाईन आणि त्यानंतर जे व्हेरिएशन आहे, अगदी गतीमध्ये परिवर्तन असेल, गतीमध्ये वाढ असेल, त्यानंतर लोअर फुलटॉस, यॉर्कर, अगदी कित्येक प्रकारचे चेंडू आहेत. प्रत्येक चेंडूवरती चांगला आणि वेगळं व्हेरिएशन हवं आहे, तेच व्हेरिएशन. यावेळेस पहा कमी उष्टीचा चेंडू हाताळला गेला. इथून यष्टीरक्षक, त्यानंतर क्षेत्ररक्षक स्लिपमध्ये देखील बीट झालेत. एक धाव. इथून स्ट्रायकर एंडला बॅटर असतील मिलिंद. कुठेतरी ही चुकी देखील मागा ठरू शकते, कारण की स्ट्राईक रोटेट झाली आहे. फलंदाज स्वतःवरती नाराज, जे मात्र नो स्ट्राईक एंडला पण आता पाहताय रोशन यांना. गोलंदाज तयार. थोडं स्पीडअप करायचं विनंती असेल आई गावदेवी खंबाळा संघ. खूप सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज तयार झालेत. यावेळेस पहा सरळ प्रहार केलाय, चेंडूला फेकून दिलाय. चेंडू थांबणार नाहीये, नॉट स्टॉपेबल. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मिलिंद कोर्लेच्या बॅट मधनं हा देखील देखना स्ट्रोक. आलाय षटकार. 6 धावा, अर्धा डझन रन्स.
धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार झालाय सागर. इथून पद्धत आली ते चुकलं गेल्या. अगदी क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि अगदी मोबाईलमध्ये नेटवर्क जरूर खूप महत्त्वाचं. त्याच प्रकारे आपण पाहिलं पद्धत आली ते चुकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पद्धत आले ते घेत असताना त्या दिशेने क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकाने तब्बल 2 झेल सोडल्या होत्या, या फलंदाजाला जीवनदान दिला होता, तोच क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये झेल टिपत असताना आपण पाहताय अतुलनेच हा झेल टिपलाय आणि बॅटर बॅक टू द डगआउट परतावं लागेल. मिलिंद गोरले बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर आपण पाहताय निलेश मैदानामध्ये एंटर झाले. हा देखील एक अनुभवी खेळाडू, अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू. अगदी 2 ते 3 वर्षापूर्वी खूप बोलबाला त्या अगोदर राहिला होता ह्या खेळाडूचा, मात्र कुठेतरी क्रिकेटपासून थोडीशी दुरी. यावेळेस पहा फटका चांगला आहे, मात्र ताकद नाही आहे. इथून पुन्हा एकदा झेलची संधी होती, मात्र झेल टिपता आला नाही आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावांच्या मदतीने धावफलक 42-42 या आकड्यावरती. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता असेल. 4 मोठी ब्लास्ट, 4 ब्लास्ट करावे लागतील या 2 फलंदाजांना. कोणत्या गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली जाईल टीम आई गावदेवी स्पोर्ट्स खंबाळाकडनं? लगेचच गोलंदाजी मार्कवरनं आणा. विनंती असेल टीम खंबाळा. देऊयात तोपर्यंत डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. कमाऊन डीजे. विनंती असेल लगेचच आपण फील्ड सजवा. गोलंदाजी मार्कवरनं तन्मयला गोलंदाजी मार्कवरनं आणल्या गेल्या टीम खंबाळाकडनं. गोलंदाज तयार. इथून पहिला चेंडू होता. पंचांचे हात समांतर. धाव असेल अवांतर. इथून जरूर पाहिला गेला तर उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. गोलंदाज तयार असतील. यावेळेस पहा समोरच्या दिशेने फटका सजवला. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावरती. उर्वरित चेंडू राहिले ते 5 धावा करायच्या आहेत, ते तब्बल 20. 5 चेंडू 20 धावा इथून केल्या जातील का रोखल्या जातील? गोलंदाज तन्मय, त्याच्या विपक्षामध्ये फलंदाज रोशन. यावेळेस पुन्हा एकदा डावी यष्टी सोडत असताना अवांतर धाव. पंचांचे हात समांतर. कुठेतरी गोलंदाज तन्मयकडनं चुकी केली जाते. इथून ह्या चुक्या सुधाराव्या लागतील. तन्मयला इथून कमबॅक करावा लागेल. स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागेल, अन्यथा कुठेतरी या चुकीच्या चेंडूंवरती नफा मिळेल टीम बासेला. गोलंदाज तयार असतील तन्मय. इथून कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये बॅटर रोशनच्या मार्फत. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. उर्वरित षटकातील चेंडू राहतील 4.
धावा करायच्या आहेत तर तब्बल 19. 4 चेंडू 19 धावा, 19 धावा 4 चेंडू. खंबाळा की बासे, इथून जर पाहायला गेलं तर थोडंसं पारडं जड होत असताना टीम बासेच्या बाजूने. फुलटॉस होता, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत, पकडलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. परतावा लागेल, बॅटर बॅक टू द डगआउट. रोशन अगदी इथून शुभागमन होत असताना आपण पाहताय गावकरी ढाब्याचे प्रोप्रायटर सन्माननीय हरीशदादा पाटील. वेलकम सरचे स्वागत. विनंती असेल आपण शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. वेलकम सरचे स्वागत. हरीशदादा पाटील ज्यांच्या मार्फत आपण पाहताय टॉस का बॉक्स या स्पर्धेसाठी जे आपण फ्लेक्स पाहताय, अगदी गावकरी ढाब्याचे प्रोप्रायटर हरीशदादा पाटील यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये. विनंती असेल आपण लगेचच व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. वेलकम सरचे स्वागत. हार्दिक स्वागत असेल SRT प्रीमियर लीग 2024 मध्ये पर्व 1 मध्ये आपलं सरचे स्वागत. यावेळेस पहा फलंदाज परतावा लागेल, बॅक टू द डगआउट. बायचीच्या स्वरूपामध्ये लेग बिफोरची विकेट. बॅटर बॅक टू द डगआउट. आल्या पावली परतत असताना गोलंदाज तयार. तन्मय इथून सामन्यामध्ये औपचारिकता बाकी. हा देखील चांगला चेंडू, चांगली हाताळणी तन्मयच्या मार्फत आपण पाहता. अगदी नुकताच शुभागमन झालाय सन्माननीय हरीशदादा पाटील गावकरी डाब्याचे प्रोप्रायटर आपण पाहता. गोलंदाज तयार. यावेळेस फटका हा देखील फसलाय, मात्र इथून झेल धरतीला दान केला गेला. हाडलक टीम MG स्पोर्ट बासे आणि शुभेच्छा असतील वेल प्लेड टीम गावदेवी स्पोर्ट्स खंबाळा. तर नक्कीच सामनावीरचा पुरस्कार जातोय तन्मय सुतार, मॅन फ्रॉम खंबाळा. गावदेवी स्पोर्ट्स संघाचा अष्टपैलू खेळाडू तन्मय सुतार ठरलाय सामनावीर. या सामन्यातील तब्बल फलंदाजी करत असताना 38 धावा केल्या, गोलंदाजी करत असताना 2 गडी बाद केले. विनंती असेल तन्मय सुतार आपण मुख्य मंचावरती या.